सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये मी आज आपल्याला दाखवते आहे मटकीचं कढण। त्यासाठी मी या 1 वाटी मटकी भिजवून मोड आणलेली होती। तिला कुकरमध्ये 2 वाट्या पाणी घालून वाफवून घेतलं आणि याचं पाणी 1 शिट्टी कुकरला देऊन काढून घ्यायचं आहे। मटक्या वाफवून घेतल्यावर त्याचं पाणी मी काढून घेतलं आहे। आता मी आपल्याला दाखवणार आहे याचं कढण। 2 वाट्या मटकीच्या पाण्यासाठी मी घेतला आहे थोडासा गूळ, 5-6 आमसुलं, 5-6 कढीलिंबाची पानं आणि 1 मिरची, अर्धी वाटी ओला नारळ आणि 1 मिरची। हे मी वाटून ह्याचं दूध काढून घेणार आहे गरम पाण्यामध्ये मिक्सरमध्ये घालून। कढई गॅसवर ठेवली, गॅस ऑन केला, 1 चमचा तेल घातला आहे। हे मी आपल्याला दाखवते नारळाचं दूध मी बनवून घेतलं। आता याला मी गाळून घेते। तेलात जिरं घातलं आहे, मिरचीचे तुकडे घालणार आहे, कढीलिंब घालते आहे, हिंग घालते आहे। या फोडणीला छान हलवून घ्यायचं आहे। अगदी पाव चमचा हळद घालते आहे। मटकीचं काढून ठेवलेलं पाणी मी या फोडणीत घालते आहे। ह्याला छान आता उकळवायचं आहे। आता ह्या पाण्यात मी घातलं आहे गूळ आणि आमसुलं आणि आमसूल घालून ह्याला छान उकळी आणायची आहे। या मी घालते अर्धा चमचा जिरपूड। आता गाळण्याने गाळून मी नारळाचं दूध त्यात घालते आहे आणि जो चोथा त्याचा निघणार आहे त्याला एकदा पुन्हा पाण्यात कोळणार आहे आणि असं नारळाचं दूध मी त्यात घातलं आहे। नंतर मग तो चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे। हा नारळ कोळल्यानंतर त्याचा चोथा। मटक्या उकडताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं। तुम्ही चव बघून थोडंसं मीठ घालू शकता, चवीनुसार मीठ घालायचं आहे। तो काढलेला चोथा एकदा पुन्हा ग्राइंड करून थोडंसं पाणी गरम घालून दूध बनवून घेतलेलं आहे, ते दूध ॲड केलं। आमसूल आणि गूळ पण छान उकळी त्याला आली आहे, वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि हे आपण कढण गरम घेऊ शकता। ताकातलं कढण आपल्याला गार घ्यावं लागतं थंडीच्या दिवसात। हे अशा पद्धतीचं कढण हे खूप चांगला ऑप्शन आहे। आपण ही रेसिपी नक्की करून पहा, आपल्याला सर्वांना नक्की आवडेल। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि मुख्य म्हणजे खात राहा, माझे व्हिडिओ बघत राहा। हे प्रोटीननी भरपूर असं आज कढण आपण माझ्या किचनमध्ये बनवलं, ते तुम्हाला मी ही रेसिपी दाखवलेली आहे। मटकीचं कढण सुरुची कुकिंग विथ माधुरीमध्ये।